आदरणीय व्यासपीठ, सन्माननीय मान्यवर, गुरुजन, सहकारी, पालक, विद्यार्थी आणि उपस्थित सर्व स्नेहीजनांनो, आजचा दिवस हिरकणी विद्यालयाच्या इतिहासातील एक भावुक आणि अविस्मरणीय क्षण आहे. कारण आज आपण अशा व्यक्तिमत्वाचा सेवानिवृत्ती सोहळा साजरा करत आहोत, ज्यांनी शिक्षक म्हणून नव्हे तर शिल्पकार, मार्गदर्शक आणि समाजद्रष्टा म्हणून आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. आदरणीय मुख्याध्यापक बोंबले सर. शैक्षणिक प्रवासाची सुरुवात साधन नव्हती, पण साधना होती. इमारत नव्हती, पण शिक्षणाची इमारत उभी राहिली. बोंबले सरांचा शैक्षणिक प्रवास हा केवळ वैयक्तिक प्रगतीचा नव्हता, तर संपूर्ण शाळा आणि संपूर्ण समाज घडवण्याचा प्रवास होता. त्यांनी शिक्षणाला नोकरी म्हणून नाही, तर सामाजिक व्रत म्हणून स्वीकारले. 1994 संघर्षाचा काळ. सन 1994 जेव्हा बोंबले सरांनी हिरकणी विद्यालयात सेवेला सुरुवात केली, तेव्हा शाळेकडे स्वतःची इमारत नव्हती. मारुती मंदिर आणि वनराई सभागृह हीच त्या काळात शाळेची वर्गखोल होती. सकाळी एका ठिकाणी वर्ग, दुपारी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर. पावसाळ्यात छत गळत होतं, पंखे नव्हते, फळाखुर्च्या अपुऱ्या होत्या, पण तरीही शिक्षणाचा दिवा विझू दिला नाही. अल्प मानधन, अपार समर्पण. त्या काळात शिक्षकांचे मानधन अत्यंत अल्प होते, पण बोंबले सरांचे मन मात्र विशाल होते. स्वतःच्या पगारातून फळा, खडू, चार्ट, नकाशे, विज्ञान साहित्य खरेदी केले. कधी विद्यार्थ्यांना स्वतःच्या खिशातून वही पेन दिले, तर कधी शैक्षणिक सहलींसाठी स्वतःचा खर्च केला. त्यांच्या मनात एकच विचार होता: विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये. हीच खरी गुरुदक्षिणा. गुणवत्तेचा आग्रह. बोंबले सरांनी सुरुवातीपासूनच गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर दिला. ते स्वतः गावोगावी फिरले, पालकांशी संवाद साधला, शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. नवीन शिकवण्याच्या पद्धती, प्रयोग, प्रकल्प, सांघिक खेळ, वाचनालय, विज्ञान प्रदर्शन. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. विद्यार्थी संख्या वाढली. या सर्व प्रयत्नांचा परिणाम दिसू लागला. विद्यार्थ्यांची संख्या वाढली. पालकांनी खाजगी शाळांऐवजी हिरकणी विद्यालयावर विश्वास ठेवला. निकालात सातत्याने गुणवत्ता दिसू लागली. हिरकणी विद्यालय विश्वासाचं नाव बनलं. कौशल्य विकास, जीवनासाठी शिक्षण. बोंबले सर म्हणत असत, शिक्षण म्हणजे केवळ पाठ्यपुस्तक नव्हे, तर जीवनाला आकार देणारी प्रयोगशाळा. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कौशल्य शिकवले गेले. इलेक्ट्रिकल काम, वेल्डिंग, शेती, संगणक हार्डवेअर, सौरऊर्जा. विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन निर्माण झाले. डिजिटल शिक्षण, आई आणि 3D प्रिंटिंग. संगणक शिक्षण हे विषय नव्हे, तर जीवनकौशल्य आहे, हे बोंबले सरांनी ओळखले. MS ऑफिस, इंटरनेट, डिजिटल प्रेझेंटेशन. आई म्हणजे भविष्यातील भाषा आहे, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. 3D प्रिंटिंगद्वारे कल्पनांना आकार मिळाला. राष्ट्रीय स्तरावरील गौरव. या प्रेरणेतून विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर हिरकणी विद्यालयाचे नाव उज्ज्वल केले. दिल्ली, पुणे, बंगलोर. हिरकणीचा आवाज पोहोचला. संस्था, समाज आणि सहकार्य. लेंडे हँड विज्ञानाश्रम. मुलींना शिक्षणाच्या संधी मिळाल्या. व्यावसायिक शिक्षण सुरू झाले.
माजी विद्यार्थ्यांनी शाळेला हातभार लावला. शाळा ही गावाच्या उभारणीचे केंद्र बनली. बोंबले सर शांत, संयमी, पण अत्यंत दूरदृष्टी असलेले नेतृत्व. कधीही मी नाही, नेहमी आपण. शब्द कमी, कृती जास्त. समारोप. आजचा हा क्षण भावुक असला तरी गर्वाचा आहे. सेवानिवृत्ती म्हणजे थांबणे नाही, तर नव्या रूपात समाजाशी जोडले जाणे आहे. बोंबले सरांचे कार्य हिरकणी विद्यालयाच्या इतिहासातील एक सुवर्णपान आहे. आपल्या सर्वांच्या वतीने सरांना उत्तम आरोग्य, आनंद आणि सामाजिक कार्यात यश मिळो हीच सदिच्छा. धन्यवाद.